हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अक्षर लर्निंग. आपण बघतोय टॉपिक टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. त्यातला नेक्स्ट पॉइंट आहे सोलर थर्मल पॉवर प्लांट. सो सोलर एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये करण्यासाठी आपण ऑलरेडी एक मेथड डिस्कस केले, दॅट इज सोलर फोटोव्होल्टेक सेल. सो आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे सोलर थर्मल पॉवर प्लांट. सो याच्यामध्ये काय करणार आहे आपण, जे काही सोलर रेडिएशन्स आहेत, जी काही सोलर एनर्जी आहे, दॅट कॅन बी यूज टू जनरेट अ स्टीम. इथे काय करायचं आपल्याला, सोलर एनर्जीचा यूज करून स्टीम जनरेट करायची आहे आणि ती जनरेट झालेली जी काही स्टीम आहे दॅट यूज टू रन द टर्बाइन जनरेटर सिस्टीम. मग ही कशी वर्क करते बघा. दिस इज अ बेसिक कन्स्ट्रक्शनल डायग्राम फॉर सोलर थर्मल पॉवर प्लांट. आता याच्यामध्ये टू थिंग्स इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट वन इज रिफ्लेक्टर अँड सेकंड वन इज ऍब्सॉर्बर. सो रिफ्लेक्टर काय करणार आहे, त्याच्यावरती जी काही सोलर रेडिएशन येणार आहेत, सन पासून जे काही सोलर रेडिएशन येणार आहेत ते सगळे सोलर रेडिएशन कलेक्ट करून तो काय करणार, या ऍब्सॉर्बर वरती काय करणार आहे, कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सो सोलर रेडिएशन आले कुठे, या रिफ्लेक्टर वरती पडले. सो या रिफ्लेक्टर वरती पडल्यानंतर ते सोलर रेडिएशन रिफ्लेक्ट होऊन कुठे कॉन्सन्ट्रेट होणार आहेत, या ऍब्सॉर्बर वरती. सो जेवढे जास्त सोलर रेडिएशन इथे कॉन्सन्ट्रेट होणार आहेत तेव्हा काय होणार आहे, या ऍब्सॉर्बरचं टेम्परेचर वाढत जाणार आहे. सो जसं टेम्परेचर वाढत जाणार आहे, या ऍब्सॉर्बर मधून काय फ्लो होतोय, वॉटर. सो इथे आहे तो कोल्ड वॉटर. जसा या ऍब्सॉर्बर मध्ये हा वॉटर फ्लो व्हायला सुरुवात झाला आणि मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोलर रेडिएशन इथे कॉन्सन्ट्रेट झाले, सो ऑटोमॅटिकली त्या वॉटरचं टेम्परेचर वाढत गेलं आणि तिथं काय कन्व्हर्जन झालेलं आहे, वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. म्हणजेच जो वॉटर फ्लो होत होता या हायली कॉन्सन्ट्रेट रेडिएशन मुळे वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये झालं आणि दॅट स्टीम यूज टू रन अ टर्बाइन जनरेटर सिस्टीम. मग ही सिस्टीम कशी काम करते बघा. दीज आर द सोलर पॅनल्स प्रोव्हाइडेड. म्हणजे इथं काय, ही रिफ्लेक्टर आणि ऍब्सॉर्बरची सिस्टीम इथे दिलेली आहे. मग जेव्हा सोलर रेडिएशन येणार आहेत, सोलर रेडिएशन जेव्हा या रिफ्लेक्टर वरती पडणार आहेत, सो रिफ्लेक्टर काय करणार, यांना एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करणार आहे. सो इथे आहे तुमचा ऍब्सॉर्बरची चॅनल. ओके, सो तिथून काय होणार आहे, हा कोल्ड वॉटर फ्लो होतोय. जेव्हा रिफ्लेक्टर वरती मॅक्सिमम रेडिएशन येणार आहे तेव्हा ते सगळे मॅक्सिमम रेडिएशन या ऍब्सॉर्बर वरती कॉन्सन्ट्रेट होणार आणि ही प्रोसेस कंटिन्युअस आहे. जोपर्यंत सनलाइट तिथे प्रेझेंट आहे तोपर्यंत सगळे रेडिएशन हे कॉन्सन्ट्रेट होऊन या ऍब्सॉर्बर वरती एकत्र येणार आहेत. ज्या ऍब्सॉर्बर वरती कॉन्सन्ट्रेट झाल्यानंतर तिथलं जो काही वॉटर फ्लो आहे, ऍब्सॉर्बर मधून जो वॉटर फ्लो होतोय त्याचं टेम्परेचर वाढणार आणि दॅट वॉटर इज कन्व्हर्टेड इनटू द स्टीम. ओके, आता इथे स्टीम क्रिएट झालेलं आहे. नाऊ दॅट स्टीम इज गिव्हन टू द टर्बाइन जनरेटर सिस्टीम. आता ही स्टीम आपण कोणाला दिली, या टर्बाइनला दिली. ज्यावेळी स्टीम या टर्बाइनला देणार आहे तेव्हा टर्बाइन रन व्हायला सुरुवात होणार. सो टर्बाइन इज कनेक्टेड टू द जनरेटर. जसं टर्बाइन रन व्हायला सुरुवात झाला ऑटोमॅटिकली काय झालं, जनरेटर सुद्धा रन व्हायला सुरुवात झाला. जेव्हा जनरेटर रन होते तेव्हा आपल्याला मिळणार आहे इलेक्ट्रिसिटी अँड दॅट इलेक्ट्रिसिटी इज गिव्हन टू द पॉवर ग्रीड. ओके, त्या पॉवर ग्रीडला दिल्यानंतर तिथून जे काही ट्रान्सफॉर्मर सेक्शन आणि जिथून आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय द्यायचं आहे, या पॉवर ग्रीड मधून डिफरंट ऍप्लिकेशन साठी आपण इलेक्ट्रिक सप्लाय देऊ शकतो. ओके, सो आफ्टर जेव्हा स्टीमचं एक्सपान्शन होणार आहे कुठे, या टर्बाइन मध्ये, त्याच्यामध्ये मॅक्सिमम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रेझेंट आहे. मग आपल्याला ती हीट एनर्जी काय करायची, पुन्हा रियूज करायची आहे. मग रियूज करायची असेल तर आपल्याला काय पाहिजे, परत कुलिंग सिस्टीम पाहिजे. सो ज्यावेळी एक्सपान्शन झाल्यानंतर जो काय स्टीम आहे दॅट स्टीम इज गिव्हन टू द कंडेन्सर. मग कंडेन्सर मध्ये काय करतो आपण, जी काय स्टीम आहे त्या स्टीमचे टेम्परेचर लो करतो. ओके, सो जेव्हा स्टीमचे टेम्परेचर लोअर होणार आहे तेव्हा स्टीम इज अगेन कन्व्हर्टेड इनटू द वॉटर. मग कंडेन्सर मध्ये जेव्हा ही एक्सपांडेड स्टीम येणार आहे, ज्याचं टेम्परेचर ऑलरेडी हाय आहे, तेव्हा काय होणार आहे, कंडेन्सर मध्ये त्याचं टेम्परेचर कूल केलं विथ युझिंग कुलिंग टॉवर. कशाचा युज केला आपण, कंडेन्सर अँड कुलिंग टॉवरचा. मग इथे काय झालं, जी काही स्टीम आहे हाय टेम्पर्ड स्टीम, त्याचं टेम्परेचर आपण लो केलं अँड दॅट स्टीम इज अगेन कन्व्हर्टेड इनटू द वॉटर अँड दॅट वॉटर इज अगेन सप्लायड थ्रू द सिस्टीम विथ द युझिंग दिस पंप. मग इथे काय करणार आहे आपण, या पंपचा युज करणार आहे आणि स्टीमचं कन्व्हर्जन जेव्हा वॉटर मध्ये होणार आहे दॅट वॉटर इज अगेन सप्लायड टू द सिस्टीम with the using this pump. So this is how the system works of
सोलर थर्मल पॉवर प्लांट. ओके, जोपर्यंत आपल्याकडे सोलर रेडिएशन्स आहेत, जेवढे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सोलर रेडिएशन असणार आहे तेवढं जास्त इथे स्टीम क्रिएट होणार आहे आणि त्यामुळे तेवढं जास्त इथे आपल्याला इलेक्ट्रिसिटी जनरेट करता येते. सो व्हॉट इज द बेसिक चार्ट? सो याचा बेसिक चार्ट लक्षात ठेवायचा असेल, सो फर्स्ट वन इज कॉन्सन्ट्रेटर. ओके, कॉन्सन्ट्रेटर काय करणार आहे, जी काही सनलाइट येणार आहे ती सगळी मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सनलाइट काय करणार आहे, कलेक्ट करणार आहे. दॅट इज गिव्हन टू द ऍब्सॉर्बर. आता ज्यावेळी यानं सगळा सनलाइट कॉन्सन्ट्रेट केलेला आहे तो कोणाला देणार आहे, ऍब्सॉर्बरला देणार आहे. सो ऍब्सॉर्बर इज गिव्हन इन ऑर्डर टू ऍब्सॉर्ब मॅक्सिमम अमाऊंट ऑफ सनलाइट. जेवढी सनलाइट आलेली आहे, सोलर रेडिएशन आलेले ते सगळं मॅक्सिमम अमाऊंट ऑफ ऍब्सॉर्ब कोण करणार, हा ऍब्सॉर्बर करणार आहे. सो इथे काय होणार आहे, ऑटोमॅटिकली त्याचं टेम्परेचर वाढणार आहे. नाव टेम्परेचर वाढल्यानंतर तिथं काय तयार झालं, स्टीम. दॅट स्टीम इज गिव्हन टू कोणाला दिलं आपण, स्टीम टर्बाइन. ओके, सो स्टीम इज गिव्हन टू द स्टीम टर्बाइन. स्टीम टर्बाइनला दिल्यानंतर जेव्हा टर्बाइन रन होणार आहे ऑटोमॅटिकली कोण रन होणार, जनरेटर. ओके, सो इट इज अगेन इलेक्ट्रिक जनरेटर आणि फायनली आउटपुट मध्ये आपल्याला काय मिळालं, इलेक्ट्रिकल एनर्जी. सो दिस इज अ बेसिक फ्लो चार्ट. Concentrator, absorber, after that steam turbine to the generator, and final output is electric energy. So this is how the solar thermal power plant works. आता याचा ऍडव्हान्टेज काय, इथं कोणत्या टाईपचं फ्युल आपण युज केलेलं नाही, त्यामुळे कोणत्या टाईपचं पोल्युशन इथे होणार नाहीये. ओके, अँड एक डिसएडव्हान्टेज काय, जेव्हा सोलर एनर्जी सनलाइट प्रेझेंट आहे तेव्हाच याचा यूज होऊ शकतो. ओके, सो इट कॅन बी रन ओनली इन अ डे टाइम. नाईट टाइमला तर सोलर एनर्जी प्रेझेंट नसते, त्यामुळे इथे ही सिस्टीम वर्क करू शकत नाही. दिस इज अ वन डिसएडव्हान्टेज ऑफ दिस सोलर थर्मल पॉवर प्लांट. ही आहे त्याची ब्लॉक डायग्राम अँड दिस इज द सिंपल जी काय ब्लॉक डायग्राम दिलेली आहे, कॉन्सन्ट्रेटर, ऍब्सॉर्बर, स्टीम टर्बाइन, इलेक्ट्रिक जनरेटर अँड इलेक्ट्रिक एनर्जी. फ्लो चार्ट ऑफ सिस्टीम. ही जी काय सिस्टीमची फ्लो चार्ट आहे, स्टेज वाईज जिथं इलेक्ट्रिक एनर्जीचं कन्व्हर्जन होत होणार आहे. ओके, सो दिस इज सिम्पली फ्लो चार्ट. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द सोलर थर्मल पॉवर प्लांट. ओके, आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.